सांगा दादा. व्यास ते वाल्मिक वर्णिती अपार, तयासी अपार कळला नाही. वेदासी ना कळे श्रुती वेडावले, तो कैसेन येईल हाता सांगा दादा. इंद्रिया वेगळा मनबुद्धी निराळा, सर्वार्थ व्यापिला कळे कसा. म्हणे मुक्ताबाई कैसे ज्ञान राजा, संदेह हा माझा पेडोनिया. आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं या संतश्रेष्ठ मुक्ताबाईंचा अभंग घेतलेला आहे. अभंगात खूप वैशिष्ट्य आहेत. 3 दिवस आपली प्रवचन आहेत, त्याचा हा विषय मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न करायचा. मुक्ताबाईंनी हे ज्ञानेश्वर महाराजांना काही प्रश्न विचारले की ज्या प्रश्नामध्ये आमचे अनेक प्रश्न बाजूला होणार आहेत. पहिला प्रश्न काय? कृपा झाली आता प्रत्ययासी आली, कैसे ते कळली सांगा दादा. ज्ञानेश्वर महाराज किंवा या चारी भावंडांनी आपल्या वाङ्मयामध्ये जिथं जिथं गुरु हा शब्द वापरला आहे तो सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा मुक्ताबाईंनी सद्गुरूला उद्देशून वापरलेला आहे. कारण संपूर्ण 9048 ओव्यामध्ये एकंदर 138 ठिकाणी गुरु हा शब्द आला आहे. तो सद्गुरू निवृत्तीनाथांना उद्देशून आहे. कारण गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये महा तफावत आहे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुण ज्याच्याजवळ असेल त्याला गुरुतुल्य मानावं असं म्हणतात. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु केला जाण. गुरु सिया आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे असं समर्थ म्हणतात. गुरुचरित्रामध्ये सुद्धा याला उभी आहे. गुरुचरित्रामध्ये दत्त महाराजांनी 24 गुरु केलेत असं वर्णन आहे. पण 52 अध्यायामध्ये असं कुठंही वर्णन नाही की मी 48 सद्गुरू केलेत. सद्गुरू एकच असतो. गुरु या शब्दाची व्याख्या अशी आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुण ज्याच्याजवळ असेल त्याला गुरुतुल्य मानावं. आणि सद्गुरू या शब्दाचा अर्थ आहे भगवंताचं रूप जे गुप्त आहे ते जे प्रगट करून देतात त्याचं नाव सद्गुरू. आणि सद्गुरूशिवाय नरदेहाची इति कर्तव्यता नाही. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पायादी आदी. आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे असं म्हणतात संत. सद्गुरू काय करतो हा प्रश्न आहे. आम्हाला फक्त मार्ग दाखवतो. मार्गानं जाणं काम आमचं आहे. का? सद्गुरू हा उपदेश देतो म्हणजे तरी काय होतं? उपदेश या शब्दातच त्याचं उत्तर आहे. उप अधिक देश बरोबर उपदेश. उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे मार्ग. जवळात जवळ असलेल्या भगवंताला जाणण्याचा मार्ग म्हणजे उपदेश. 2 दिवस जोशींची जी कीर्तनं झाली ते त्यांनी हा विषय मांडलेला आहे. फक्त वेगळ्या पद्धतीनं मांडला आहे त्यांनी. का? समर्थ म्हणतात, त्या देवाचे दर्शन तुघे तुघे, संसार मोहातून निघे निघे. आदि मध्यना अंत जयाला, ज्यापासून ओंकारची झाला. नेती नेती म्हणे वेद जयाला, ब्रह्मा विष्णू हरये तिघे. रामदास म्हणे शून्याकार, रूप नाही त्यासी आकार. परब्रह्म हे निर्विकार, अंतर बाहेर हे अवघे असं म्हणतात समर्थ. पर तू किती आहे? देव जवळी अंतरी, भेटी नाही जन्मभरी. मूर्ती त्रैलोक्य संचली, दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संतजन, झाले देवाचे दर्शन. रामदासी योग झाला, देही देव प्रगटला. असा 2 दिवस त्यांनी अभंग घेतला होता. इतक्या सन्निध असून आम्ही देव शोधायला निघालेलो आहे. आणि आज मितीपर्यंत देव शोधायला गेलेल्याला एकालाही प्राप्त झालेला नाही असं कबीर महाराज म्हणतात. मग काय प्राप्त झालं? जहाँ देखे वहाँ पाणी और पत्थर
असं कबीर महाराज म्हणत आहेत. नद्या वाहतात, दगडाच्या इमारती आहेत. जास्तीत जास्त हा देह दगड बुचकळतो, देव सोडून दगडच परत आणतो. बघा, मी काशीला जाऊन आलो म्हणजे काय करतो, गंगा उजळतो. काय घाण झाली ती? म्हणजे लोकांना सांगायचं असतं टॉमटॉमिंग करून, मी यात्रेला जाऊन आलो, बाकी काही नाही. म्हणजे अहंकारच वाढतो. देव अनुभवावयाचा असतो. म्हणून संत म्हणतात, त्या देवाचे दर्शन तुगे तुगे, संसार मोहातून निघे निघे. समर्थ म्हणतायत. तो देव कुठं आहे? मनाच्या श्लोकातच नाही. करी रे मना ध्यान या राघवाचे. म्हणजे काय, चाफळखोऱ्यामध्ये बसवलेल्या का सज्जनगडावर स्थापन केल्या, दोन्ही नाही. करी रे मना ध्यान या राघवाचे. ही वाणी रंगवली पाहिजे की नाही त्याच्यामध्ये? तुकोबारा म्हणतात, अहो रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे, टाळ चिपुळी आम्हा धन, विठ्ठल आम्हा जीवन. हे कधी होईल? हाच प्रश्न गीतेमध्ये अर्जुनानं भगवंताला विचारला आहे की माझ्या निजस्वरूपाची प्राप्ती हवी असेल तर तू संतांना शरण जा. तो म्हणला, देवा काय करू, कुठं जाऊ? जा म्हणले, संत हे माझं सगुण स्वरूप आहे. ते चालते बोलते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंब, हे माणूस पडते भांब लौकिक बघू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग त्यांच्याकडे कसं जाऊ? बरं, संतांच्याकडे गेला एखादा संत गाठ पडणं महाअवघड आहे. कारण संत कोणाला म्हणावं? करी वृत्ती तो संत जाणा. जो स्वतःची वृत्ती संत करतो आणि संगतीत आलेल्याची वृत्ती संत करतो त्याचं नाव संत. बाकीचे असतात त्या आडनावाचे. मग त्यांच्याकडे गेल्यावर लगेच त्यांना विचारलं, तुम्हाकडे काय गौड बंगाल आहे ते सांगा म्हणल्यावर सांगतील. कारण तुकोबारांची चरित्राला कथा आहे. तो गेला एक साधक, म्हणले महाराज मला मार्ग दाखवा. ते म्हणले, तुमच्याजवळ काय गौड बंगाल आहे ते द्या. तुकोबारा म्हणले, अरे आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार अनेक, सर्व भावेक विठ्ठलाची प्रमाण, नलगे जाणावे नेणावे, गावे आनंदे नाचावे, अहो प्रेम सुख घ्यावे वैष्णवांचे सांगाती. मग त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असलं तर काय केलं पाहिजे ते भगवान सांगतात. तद्वृद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शिना. मग उपदेश म्हणजे काय आहे? उपदेश हा संधी झालेला शब्द. उप अधिक देश बरोबर उपदेश. उप म्हणजे जवळ आणि देश म्हणजे मार्ग. जवळात जवळ असलेल्या भगवंताला जाणण्याचा मार्ग म्हणजे उपदेश. त्याच्याशी समरस झाला असताना त्याची अनुभूती घेता येते. बरं, भगवंताचं नाम असं आहे की ते कोणत्याही कामात आडकाठी करत नाही. उलट घेत राहिला तर आमच्याकडनं अशुभ काम कधी घडत नाही. असं 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकात भगवान म्हणत आहेत, सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. त्या श्लोकावर टीका लिहिताना माऊली म्हणते आहे, तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तिथे नामचे नाही पापाचे ऐसे केले. घेत राहा म्हणले. बरं, कोणत्याही अवस्थेत इंद्रियांच्या करवी पण इंद्रियाला न सांगताना भगवंताचं नाम घेता येते. असं 8व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते म्हणतात, इंद्रिया ते चोरो निजेवी तयासीच फावे. इंद्रियांच्या करवी पण इंद्रियाला न सांगताना घेता येते. तर कोणी म्हणजे असं कसं काय हो? मनुष्य जागृत असो, स्वप्न असो, सुषुप्ती असो, त्याचा श्वासोश्वास कधी बंद झाला आहे काय? मग जर श्वासोश्वास बंद होत नाही, नाम कसं होईल? आतात्मप्रभा नीच नवी, जेत करो नी ठाण देवी, इंद्रिया ते चोरो नि जेवी तयासीच पावे. भगवंताच्या नामाला ओठ कंठ जीव हलवावी लागत नाही. असं कबीर महाराज म्हणत आहेत, ओठ कंठ हाले नाही, जीवा न बोले राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासोच्छ्वासाबरोबर त्याचं स्मरण करायचं आहे. म्हणजे चालू आहे की नाही व्यवस्थिशीर? त्याचंही पुढं शास्त्र आहे. मिनटात किती घेतो, किती वेळा होईल, खूप शास्त्र सांगितले.
संतानाचं सांगणं लाक्षणिक आहे, घेत राहणे. म्हणून संत एका अभंगामध्ये तुकोबाराय प्रसिद्ध 12 अभंगामध्ये म्हणतायत, अहर्निशी सदा परमार्थ करावा, पाय न ठेवावा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनजे जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी दुजियासी, वेळोवेळा त्याचे शरण जावे. आपण तरेल नव्हे ते नवल, कुळे उद्धरील सर्वांची तो. असं म्हणतात तुकोबाराय 12 अभंगात. अहर्निशी परमार्थ करायचा आहे म्हणजे काय, ग्रंथ वाचत कुठेही सांगितलेलं नाही. फक्त स्मरण कर. भरते येता जाता बसता उठता कार्य करिता, घरी दारी शय्ये रती सुखाते अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. ज्याला विधी निषेध नाही. तुकोबाराय अवघा मुहूर्त शकून, नाव मारुतीचे घ्यावे मग पाऊल टाकावे. इतकं सुलभ आहे. मग कृपा होती म्हणजे काय होते, नामाबरोबर नामीची अनुभूती घेता येते. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रकट पै झाला. गोपाला रे तुझे ध्यान लागो मना, अणुन विसंबे हारी जगत्तर जीवन. नामाबरोबर नामी प्राप्त होतो म्हणजे काय होतो, त्याचं सगुण स्वरूप अनुभवत येतं. मुळात सगुण स्वरूप फार अवघड आहे आणि भगवंताला सुद्धा काही मर्यादा आहे. भगवंताचं पायाकडनं कधी दर्शन होत नाही. होतं 3 गुणाजन्यस्त्रय गुण्ये पती विचरताम को विदिक को निश्चिदः. तोपर्यंत काहीच प्राप्त होणार नाही का, होणार. भगवंताचं स्वरूप वर्ण खाली प्राप्त होतो. असं नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात. चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळच मग पाया रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले खेळी सद्गुरू राया रे. दुतोंडी हरणी पाण्यावर आली, मुखाविण पाणी पाजिरे. पाषाणाची सांगड मृगजळ डोई, वांझेचा पुत्र पोहला रे. एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामे तरिले रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळस मग पाया रे. असं नाथ महाराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 148वी ओवी आहे. ओवीत 5 वैशिष्ट्य आहेत. तर माझा तो विषय नाही, फक्त ओवी महत्त्वाची आहे. ज्या वेळेला कुरुक्षेत्रामध्ये एका बाजूला कौरव सैन्य तयार आहे आणि एका बाजूला पांडव सैन्य तयार आहे. दोघांच्याकडं रथ भरपूर आहेत, पण पांडवांचे रथ कौरवाला दिलेत. श्रीकृष्णाकडं रथ आहेत. पण या युद्धामध्ये भगवंतानं जो रथ आणला आहे तो आणला आहे सूर्यनारायणाचा मागून. तो रत्नजडित सुवर्णाचा आहे, सर्व आयुधानं मंडित आहे. पण त्या रथाचं एक वैशिष्ट्य होतं की तो रथ जमिनीपासून 1 हात अंतराळी चालत होता. युद्धनीतीप्रमाणे ज्याच्याशी युद्ध करायचं तो त्या पद्धतीनं असो, त्या पद्धतीनं आपण पाहिजे. म्हणजे हा रथ खाली टेकला पाहिजे. ते रथ खाली टेकवण्याचं सामर्थ्य एकाजवळच होतं. तो मागील अवतारातला आहे. या अवतारात तो गरुड आहे, श्रीकृष्णाचं वाहन. मागील अवतारात रामाचा मारुतराज आहे. म्हणून या अवतारामध्ये मारुतराजाला बोलवलं आहे आणि तो येऊन बसल्यावर रथ जमिनीवर आहे. पण ज्या वेळेला रथ कुरुक्षेत्रामध्ये यायला लागला त्यावेळेला दोन्ही सैन्याला काय काय दिसलं, 4 वारू दिसले, रत्नजडित असलेला रथ दिसला का, सर्व आयुधानं मंडित असलेला अर्जुन दिसला का, श्रीकृष्ण सारथ्य कर्म करणारा दिसला. ज्ञानेश्वर महाराज म्हणले काहीच दिसलं नाही. काय दिसलं, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. तिथनं सुरुवात आहे, वरून आग्रापासून. मग आग्रावर सर्व अवलंबून आहे, कारण भगवंताचं मूळ स्वरूप आहे अग्रस्वरूप. पण आग्रह केवढा आहे, कबीर महाराजांनी सांगितले, 1 खसखस का दाना 1000 दफे छिन्ना 1000 दफे कुटना. एवढं सूक्ष्म आहे. पण सूक्ष्मातून व्याप्ततेमध्ये जाणं काम तुमचं आहे. अहतो अहियान महतो मह्यान असं आहे. मग आता त्याची ज्यावेळेला अनुभूती ती कधी येते, अखंड चिंतन पाहिजे की नाही. बाबा गर्दे एके ठिकाणी म्हणत आहेत, अखंड चिंतित मने भगवंत म्हणून तया सम तंतोतंत कवण यावनी भाग्यवंत आवो हे संत नवल हे संत धन्याची एक कौपिमवंत. मग अखंड चिंतन जे आहे ते बाह्यांगानं नसते. कारण आहे
बाह्यांगानं आम्ही जे चिंतन करतो म्हणजे माळेनं, त्यानं अहंकार निर्माण होतो. मी एवढा जप केला. गोंदवलेकर महाराजांचा मुळात जप अजपा जप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं उत्तर सांगितले. काय सांगितले? अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारो असे, असं हरिपाठामध्ये वर्णन. अजपा जपाला ओठ कंठ काही हलवावी लागत नाही, फक्त लक्ष द्यावं लागतं. अंतरंगात जातो कसं आणि येतो खूप प्रिय ते वेदानेही सांगितले. मग लक्ष आमचं असतं का त्याच्याकडं? म्हणून तर भगवान म्हणतात, माझे नि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निशेष मध्याजी चोक, याचे नाव 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज. मग आमचं अनुसंधान असतं काय? नामाकडं अनुसंधान नसतंय. बघा, स्मरण आम्ही करत असतो, त्याचं नाव मुळात माळ नाही आहे. त्याचं मुळात नाव आहे स्मरणी. म्हणून शास्त्र आहे, स्मरण देवो स्मरण देवो स्मरण देव जाणा. जी स्मरण करायला शिकवती. मग स्मरणाच्या वेळेला नवल स्मरणाची ती ठेव स्मरणा माझी प्रगती. आमचं स्मरण तिकडं आहे का? आम्ही इकडं माळ ओढत असतो, कोण आला कोण गेला, काय करतोय काय बोलतो, मणिपुढंच. पदरात काय पडलं उत्तर आहे काहीच नाही. कारण लक्ष अनुसंधानाकडं नाही आहे, म्हणजे त्याचा अहंकार आहे. अनुसंधान ज्यावेळेला अंतरंगात लागतं त्यावेळेला ते स्मरण आहे. हे ज्यावेळेला होत राहतं त्यावेळेला कृपा होते. कारण पुढे एक अभंग आहे मुक्ताबाईंचाच, अनुभूतीला प्रत्ययाची जी अनुभूती कशी येते त्यावेळेला त्या आग्रहापासून सुरुवात होतं. म्हणजे डोळे झाकले गेले की दिसतं का नाही, या देहाची जाणीव संपली पाहिजे की नाही. जोपर्यंत मी साधनेला बसतोय, मी साधन करतोय, इथंपर्यंत ही जाणीव आहे, तोपर्यंत अनुभव काही येत नाही. जेथे जाणीव नेणीव नाही तेथे काहीच उरले नाही. ब्रह्म होऊनी ब्रह्मी जो खेळे त्याचे चरणी केशव लोळे, असं समर्थ पंचायतनामधील केशव स्वामी भागानगरकर म्हणतात. मग ज्यावेळेला स्थिर होतो, ज्यावेळेला त्रिपुटी ना सुनिया सुखदेसी प्राण सखा तू होसी, आनंद केला बा गुरुराया हरली अवघी माया, चिंता ममताई तव नेणे ब्रह्मची एकविध होणे, असं केशवस्वामी दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात. मग त्रिपुटीचा आमचा लय झालाय काय? म्हणून समर्थ एके ठिकाणी काय म्हणतात, देहाचे व्यापार बंद करून प्राण केला रामार्पण. दासबोधा तुम्ही आहे. देहाचे व्यापार म्हणजे काय? श्वासोश्वास नाही, संकल्प विकल्प बंद झाले पाहिजे आणि मग स्मरण पाहिजे. आमचं कसं होतं, आमच्या मनात संकल्प खूप असतात, विकल्पही असतात. म्हणून समर्थ म्हणतात, अरे जप करता क्षीण येतो राम त्याचे अंतर पाहतो, विकल्पांतरी प्रवेश तो परी ढळू नको मेरू जैसा. विकल्प निर्माण होणारच, कारण विकल्पाचं आणि आमचं एवढं जवळचं नातं आहे की जे पडदिवशी सुटणं महाकठीण आहे. असं नाथ महाराज आपल्या पद्यामध्ये म्हणतात, विकल्प न बऱ्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे झोड येले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, आईचा जोग वा पुढची चरण. मग कधी होईल हो? करत राहिल्यावर कमी होणार. नित्य नियम पाहिजे की नाही? आमचा नित्य नियम असतो का? दृष्टांत सांगतो एक मजेशीर. मी बऱ्याच वेळा इथं विचारले, कारण पहिल्या दिवसापासून असतो तेव्हा कोण काय करते माझं सगळं लक्ष असते, पण प्रत्येक कार्यक्रमाला बसलेलं असतं तेवढं लक्ष असते. एकाला विचारलं, तू दासबोध वाचतो? हो म्हटला, 12 महिने. छान आहे म्हटलं, चांगली समर्थांची कृपा होईल. मग घेतला आणलायच बरोबर नाही म्हणला. मग इथलाच घेतो आणि इथंच वाचून इथं ठेवतो. म्हणजे किती दिवस वाचायला? 9 दिवस. मग बाकीचे दिवस दासबोध नसतो म्हणला तो, म्हणजे नित्य वाचन झालं काय? चिंतन होणार नाही महाराज. नित्य नूतन अनुभव कधी येईल? नामाबरोबर नामी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, नाम आठविता कंठी प्रगट पै झाला. नामाबरोबर नामे अनुभवता येतो, ही अनुभूती आहे संतांची. मग आम्हाला काय येऊ शकत नाही. आम्ही नित्य नियमानं करत राहिलो तर त्याची अनुभूती आहे.
फक्त हे अंतरंगातले जायला पाहिजेत. जाऊ शकत नाहीत असं नाही, पण ते महाबलाढ्य आहेत अहो. असं 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकचे, साध्वी शांती नागवली. 3 वेळेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. यांच्यावर ताबा आद्य शंकराचार्य सुद्धा म्हणतात, कामक्रोधादय षटकम देह तिष्ठन्ति तस्करा ज्ञानरत्नापहारार्थम तस्मा जाग्रही जाग्र. जागा हो. मग मी कधी घालवणार महाराज? करत राहिला तर ते महाठक आहेत ना, ठक आहेत ना, तू महाठक बन ना. कारण दासबोधात उभी आहे, ठकासी व्हावे महाटक, उद्धटासी व्हावे उद्धट, खटनटासी खटनटक त्वरेची व्हावे. फक्त अंतरंगातली शस्त्र निराळ्यात, बाह्यांगाची शस्त्र निराळ्यात. असं कबीर महाराज म्हणतात. राम नाम की धार ज्योत चमकत आहे तलवार जी, ऐसी लड़ाई होती हारो तुमरे ना होशार जी, मन पवन का घोड़ा ऊपर अनुभव हुआ स्वार जी, ऐसी लड़ाई होती यारो तुमरे ना होशार जी. कहत कबीरा सुनबाई साधू जपो राम नाम की. स्मरण कर म्हणजे नामाची समशेर हातात घे, कोणी तुझ्या जवळ येत नाही. किती सोपं काम आहे की कोणत्या अवस्थेत नाम पाहिजे. म्हणून गोंदवलेकर महाराज काय म्हणतात, तू नामाचा संग धर म्हणजे नाम तुझं संग धरतंय. आणि जिथं नाम आहे तिथं मी आहे. भगवान पण ते म्हणतात, तया पासिगा पांडवा हरपला मी गेवसावा, जेथ नाम घोषू बरवा करती माझा. तिथं मी आहे. मग आमच्याजवळ का भगवान येत नाही? आम्ही नामच घेत नाही. पण नाम घेण्यात सुद्धा वैशिष्ट्य आहे. आम्ही नाम कुठनं कुठंपर्यंत घेतो? मध्यम आणि वैखरीत घेतो, म्हणूनच आम्हाला आनंद येत नाही. मनुष्याला 4 वाचा आहेत, परा पश्चंती मध्यम वैखर. त्याच्या पुढं 2 आहेत, तुर्यावर. ते फार पुढचा मार्ग आहे. कारण नामदेवराय म्हणतात, परे वो उनी परते घर तेथे राहू निरंतर, अवघी सत्ता आली आता नाम याचा. मग परेतून ध्वनी निर्माण होतो, तिथून नाम यायला पाहिजे की नाही? मग केवढा अट्टास पाहिजे. फार सोपं आहे महाराज. बरं, ते कुठेही आळकाट करत नाही, इतकं सोपं आहे. फक्त घेत राहा. आणि करीत राहिल्यावर येत नाही असं होत नाही. कारण त्याच्यासारखं दुसरं सोपंच काही नाही. बाकी सगळे अवघड आहेत. म्हणून काय म्हणले महाराज, त्यावेळेला कृपा झाली. अनुभूतीला कधी येते? करत राहिल्यावरच कळायला लागती. संत एका पद्यामध्ये म्हणतात, कळता कळता सर्वही कळते, वळता वळता सर्वही वळते, दिसता दिसता तेची दिसते निजवस्तू रूप. वस्तू कुठं आहे? तुकोबारे म्हणले, वस्तू ती ओळखा, सांडारे कल्पना, नका आडरा ना जाऊ जडी, जणी जाल कोठे बुडवाल ईत, विचारी मनात आपुल्या, आपुल्या जीवे शिवासी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा. किती जवळ आहे. स्वामी रामतीर्थ एके ठिकाणी म्हणतात, भगवंता एवढी जवळ वस्तू नाही, पण आम्ही बघितली नाही म्हणून दिसत नाही. असं समर्थ काल सांगून राहिले. देव जवळी अंतरी पण भेटी नाही जन्मभरी. एक संतांनी गोष्ट सांगितली. एक खेडं गाव होतं. बरं, गावात 18 पगड, पण त्या गावामध्ये एकच मारुतीचं देऊळ होतं. भलं मोठं अंगण आणि मंदिर होतं. पण ते मंदिर अजून काही खेडेगावात तशी मंदिरं आहेत. त्या मंदिराला भिंत नसतात कुठेही, फक्त उभे गज लावले असतात लाकडी फ्रेम करून, म्हणजे आतलं बाहेर बाहेरचं आत दिसते. आणि 4ही बाजूला जागा मोकळी. तो त्या गावातली काही प्रतिष्ठित माणसं एके ठिकाणी जमली. एकदा त्यांनी विचार केला, अरे आपण गावात सगळे राहतोय, पण आपल्या गावात काही कार्यक्रम होत नाही. गाव प्रत्येकजण आपल्या कामाला राहतोय, एकत्र कधीच येत नाही. तेव्हा एक दिवस तरी वर्षातनं गावानं एक ठिकाणी यावं म्हणून ठरलं. दिवस ठरवला आणि त्याचं नाव ठेवलं ग्राम गौरव. आधी महिनाभर कार्यक्रम चालायचा, पट्टी गोळा करायची सगळ्या गावाला. मग त्या दिवशी गावात कोणी चूल पेटवायची नाही, सगळं ठरलं. बरं, आसपासच्या ब्रह्मवृंदांना बोलून आणायचं. रुद्राभिषेकापासून रात्री कीर्तनापर्यंत कार्यक्रम चालायचे. मंदिराच्या 4 बाजूला मंडप घातलेला असायचा. एका बाजूला स्वयंपाक, एका बाजूला पोळ्या लाटायला बायका, बाकीच्या बाजूला पंक्ती बसायच्या. मंदिरात काय करायचं? मंदिरात कार्यक्रम चालायचे. बरं, तो सावकार हिरिरीनं भाग घ्यायचा. गावाला लागून होता तो. 1 वर्षीचा ग्राम गौरव जवळ आलेला.
पट्टी गोळा झाली, निवड पाकड सगळं बाजारातल्या शेजारच्या शहरातनं भाजीपाला आणून झालेला, मंडप घालून झालेला. दुसऱ्या दिवशी गावात काय भेटणार नाहीत, कारण प्रत्येकजण आपापल्या कामाला लागणार. ठरल्याप्रमाणे ते आचारी आदल्या दिवशी रात्री आले. स्वयंपाक सुरू झाला. एका बाजूला 10-12 बायका पोळपाट घेऊन पोळ्या लाटत बसलेल्या, बाकी मंदिरातले कार्यक्रम चाललेले. सावकार सकाळी उठून लवकर स्नानादी विद्यावरून अभिषेकाला बसलेला. सावकार स्त्री आपले स्नानादी विद्यावरून निघाले. तो पूर्वीच्या काळी अशी पद्धत असे, शुभ कार्याला घरातनं सवाष्ण स्त्री निघाली की ती अलंकार परिधान करायची. काही अलंकार आता फक्त म्युझियममध्ये बघायला मिळतात, वापरत नाहीत कोण, कारण नसतात त्या जागा. कारण हिंदू संस्कृतीमध्ये कान आणि नाक टोचलं पाहिजे. आता टोचतच नाहीत ना, चिमटा लावतात, नथीला सुद्धा चमटा लावतात. तसं ही नाकात नथ घालून निघाली, दागिने घातलेले. ती आता बाई आहे, ती सरळ गेली स्वयंपाकघरात. 5-6 बायका पोळ्या लाटत. तिने विचारलं मी लाटू? ते म्हणले घ्या, चूल मोकळी आहे. तिने 5-6 शेर वजनाचा कणकेचा गोळा दिला, तुपाची वाटी, तेलाची वाटी, पाळपट लोटणं, तवा उलटणं दिलं. म्हणले बसा तिथं. ती पोळ्या लाटायला लागली. पण काय व्हायचं, पोळ्या लाटताना मान हल्ली की नाकातली नथ हालायची. मग ठिसका बसायचा. म्हणून तिनं केलं काय, नथ काढली आणि आपल्या मंगळसूत्रात अडकवली. दिवसभर कार्यक्रम चाललेत मंदिरात, स्वयंपाक चालला, इकडं पंक्ती चाललेत. होता होता रात्री 9 वाजले. सावकार रममाण झालेल्या कार्यक्रमात सगळ्यांची भोजनं झाली. तोपर्यंत एकीकडनं मंडप उतरवायला येऊ, दुसऱ्या दिवशी काही भेटायचं नाही. मोठी मोठी भांडी होती, ती ज्याची होती ते घेऊन गेले घासून. बाकी जे भाड्यानं आणलेले ते लोक लावलेली घासत होते. फक्त कार्यकर्ते राहिले, त्यांचं वाढून ठेवलं, बाकीची भांडी संपली. 8-10 जण होते, ती जेवायला बसली. तसं सावकारीण बाकी पोळ्या लाटणाऱ्या बायका बसल्या, त्यांची जेवणं झाली, भांडी घासून झाली. मंडप उतरवत आले. मंडप झाडून बुडून स्वच्छ झाला. मध्यरात्रीपर्यंत सगळे आपापल्या घराकडे गेले. सावकारही त्याची बायको घराकडे आली. ते आल्यावर झोपून गेली, दिवसभर राबलेले. सकाळी उठले, स्नानादी विधी आवरले. सावकार फलाहार करून पिढीवर गेला. हिनं स्वयंपाक रांधला. स्वयंपाक केला म्हणायचं नाही, नाहीतर 10वा दिवस आहे का विचारत असत पूर्वी. स्वयंपाक रांधला का म्हणायची. तो सावकाराने बहिणं सावकार रांधला आणि तिच्या लक्षात आलं माझी नथ कुठं आहे. घर ढांडळलं, काही सापडली नाही. जिथं झालं तिथं बघून आले, ते सगळं स्वच्छ झालेलं. एवढ्यात 12 वाजता सावकार जेवायला आला, विश्रांती घेऊन निघून गेला. आता नवरा जेवण करून कामाला गेला की बायकांना चकाट्या पिटायला वेळ मोकळा असतो. तसं दुपारी या सावकारीण बाईकडं गप्पा मारायला वाड्यात बायका यायच्या. तशा त्या आलेल्या, गप्पा ऐन रंगात आलेल्या. तेवढ्यात एका मैत्रिणीनं विचारलं, सावकारीण बाई, अरे हा चेहरा उतरलेला दिसतो. तिनं घडलेली कथा सांगितली. ती म्हणले असू द्या, तुम्हाला काय कमी, दुसरी करा. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. 2-5 मिनटं झाली आणि त्या मैत्रिणीनं विचारलं, सावकारीण बाई तुम्हाकडं आरसा आहे का हो? ती म्हणली आहे. हिला वाटलं हिला कुठंतरी जायचं असेल, चेहरा रापलेला दिसतोय. तिनं चेहरा पुसला, कुंकू टाकटीक केलं. टिकली नव्हती हो त्यावेळेला, टॉक्सात सारळ केलं आणि तिनं आरसा फिरवला. तो त्या आरशामध्ये सावकारीणबाईचा चेहरा दिसायला लागला आणि दिसता दिसता तिच्याजवळ गळ्याकडे लक्ष. ती म्हणजे माझ्याजवळच आहे, देव जवळी अंतरी भेटी नाही. इतक्या आमच्या सन्निध देव आहे, पण आम्ही देव शोधायला निघालो आहे. देव शोधायचा नसतो, देव अनुभवायचा असतो. त्याला म्हणतात गुरुकृपा. प्रत्यय म्हणजे अनुभव तुम्ही केला तर आहे. ज्ञानेश्वर महाराज ते शिकवतात, फक्त नाम घे ना, तो तयार आहे. म्हणून समर्थ काय म्हणले, करी रे मना ध्यान या राघवाचे. वाचेनं सुरू कर, तुझ्या सन्निध आहे तो. बरं, भगवंताचं स्वरूप 84 प्रकारचं आहे. रेणुदर्शन, परमाणुदर्शन, बिंदुदर्शन. बिंदूमध्ये 84 प्रकार. पीतम शुभ्रम ताभ्रम नवलम धवलम श्यामम अभिनव नवरंगम भज सद्गुरुराजम भज श्री गुरुराजम त्यज त्यज भव जंजालम माया गुणशीलम.
9 प्रकार आहेत पीतमपासून, प्रत्येकाला उपनवरंग आहेत एवढे भगवंताची दर्शन. त्याच्या पुढं मग पुढं तयादी सेरूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी कोण जाणती कोण स्वात्मानुभवी तुका म्हणे पदवी ज्याची, त्याला पुढच्या अभंगात आहे वर्णन. मग तो जेव्हा दिसायला लागतो अनुभव येतो काही, पण सांगता येईल का हो? बघा विचार करून. अनुभव घेता येतो, अनुभव वाचेच्या पलीकडे आहे. वाचे बोलिता नये आरतेनी संगे योगे गेले मी पण माझे ते सुख काय सांगू, असं निवृत्तीनाथ आपल्या अभंगामध्ये म्हणतात. सुरुवात अभंगाची अशी आहे, फळले भाग्य माझे धन्य झालो संसारी सद्गुरू भेटले हो त्यांनी धरी आले करी पश्चिम चाली वेले आत्मा ते निर्धारी ते सुख काय सांगू. वाचे बोलिताने करणे देहात 2 मार्ग आहेत, हा पूर्व मार्ग आणि मागचा पश्चिम मार्ग. कारण तुकोबारा अभंग आहे, मजला पूर्वे हुनी काढिले पश्चिम मार्गे चालविले 21 स्वर्गावरती नेले मूळ तीर्थासी गुरुने माझी मजपासी दाविली काशी. ही अनुभूती या देहात घेता येते. त्याने या देहात पूर्णतम अनुभूती असं भक्तिशास्त्र वर्णन करताना म्हणत आहेत. आम्ही बाह्यांगानं जाण्याचा प्रयत्न करतो, बाह्यांगानं प्राप्त होत नाही. स्वानुभूती आहे त्याची, फक्त ती घेण्याच्या त्या क्रिया सुरू झाल्या की त्या या देहामध्ये अनुभूती घेता येते. ते महाराज सांगतात, प्रत्ययासी आली. अनुभव कधी येतो? त्या मार्गानं कर्मणा करायला लागल्यावर. फक्त त्या मार्गानं जाणं, संतांनी दाखवलेल्या मार्गानं जाणं काम आमचं आहे. असं तुकोबारांचे पट्टशिष्य श्री निळोबाराय म्हणतात, मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडो नियाना नामते देती सिद्धांत सौरसू निळामणे ऐसे संत कृपावंत सुखसिंधू. त्या मार्गानं निघाले की अनुभूती कृपेचे सागर आहेत. मला जो साधक तयार आहे त्याला घेऊन जाणं मुक्ती मंदिरापर्यंत त्यांची जबाबदारी आहे. संत म्हणतात, तुझा हस्त धरून जाता वाटे रे पदोपदी समाधी सुखटार दाटे रे महाराजा सद्गुरू माय बापा रे शिवरामी लागला तुझा छंद रे प्रगटला सबाह्य पूर्णानंद रे. असं शिवराम स्वामी या महाराष्ट्र प्रांतामध्ये येऊन गेले. ते संत आपल्या पद्यामध्ये चालत, फक्त त्या मार्गानं जायचं आहे. बरं आडकाठी येऊ देत नाहीत, हात धरून नेतात. संत म्हणतात, तू हात धरून मंदिरातची नेले 6 जणी गुरुने कौतुक केले तत्वमसी महावाक्य निरूपणी मी पण अंधकार रहितची केले. असं माणिक प्रभू महाराज आपल्या पद्यामध्ये म्हणतात की त्या मार्गाने चल फक्त. मग ज्यावेळेला आम्ही जायला लागतो त्यावेळी त्याची अनुभूती. याला एक दृष्टांत, कोणत्याही कारणास्तव 150 वर्ष झाली ते गाव प्रसिद्ध नाही. मी सांगतो, ज्या 150 वर्षापूर्वीची त्या गावाचा उमरा होता फक्त 25. आत्ता त्या गावाचा उमरा आहे फक्त 110. एवढी प्राप्त प्रजा वाढली. त्या गावामध्ये, ते गाव विजापूर जिल्ह्यात इंडी तालुक्यापासून 35 मैलावर आहे. त्या गावाचं नाव आहे देवर निंबर्गी. 135 वर्षापूर्वी त्या गावामध्ये सद्गुरू निंबर्गीकर महाराज या नावाचे एक महान विभूत येऊन गेले. गुरुदेव रानडे त्या संप्रदायाचे. ते बरं त्या गाव आहे कानडी. ते महाराजांचं गाव प्रसिद्ध आणि महाराज सगळ्यांना प्रसिद्ध. ते तिथनं चडचण 7 मैलावर गाव आहे. भाजी आणत झाली तर चडचणला जावं लागतं. ते लोक कामाला निघाली की महाराजांना रस्त्यात महाराजांचं घर, महाराज कृपा असू द्या कामाला निघालोय. ते म्हणायचे पुन्हा एकदा म्हणून काय म्हणलं असते? ते म्हणले महाराज कृपा असू द्या. ते म्हणायचे पुन्हा एकदा म्हणून कृपा असू द्या. 3दा विचारून घ्यायचे आणि त्याला 3 शब्दात उत्तर द्यायचे. नडी नुडी इदे जन्मकडी. नडी म्हणजे मी दाखवतो त्या मार्गाने चल. नुडी म्हणजे पहा इदे जन्मकडी. अरे हा शेवटचा जन्म आहे, पुन्हा नाही. आता काय नरदेही येईल पुन्हा. सीताराम सीताराम भजोरे म्हणा. दर्यावरती करशील मौजा केव्हा येईल यमराजा. घेऊन जाईल प्राण तुझा यमसदना. बाबा सीताराम सीताराम भजोरे म्हणा असं शिवराम पंत म्हणतात. त्या मार्गानं फक्त चल. बरं अवघड नाही आहे. नित्यनियमानं करणं एवढाच अवघड आहे. आणि आमच्याजवळ नित्यनियमाचं दारिद्र्य आहे असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. नित्यनियमनाने ते प्राणी दुर्लभ का? आमचा
म्हणून मनुष्याला आरंभ शूरा ही संज्ञा दिली आहे. आमचा नियम 4 दिवस. इथं आहे तोपर्यंत माळ हातात, घराकडे गेल्यावर खुंटीवर, पुन्हा पुढल्या वर्षीच खाली. देव भेटणार काय महाराज बघा विचार करून. नाही बरं, नित्य नियम आहे. समर्थ शिष्या वेणाबाई एका पद्यामध्ये म्हणतात, एक वेळ राम सखा आठवा, आठवून यमासी तुम्ही हटवा, यम नियमाचा लगाम करुनी मन घोडे तटवा, प्रेम रज्जुनी बांधुनी सदनी राहुनी या नटवा. एक वेळ राम किती सोपा घेणे, सगळ्यात अवघड आहे. एक वेळ म्हणजे त्यावेळेला देहाचा, मनाचा आणि प्राणाचा लय झाला पाहिजे की नाही. तरी एक वेळ आम्ही 24 तास करू एखाद्या दिवशी, पण काय उपणे. देहाचा, मनाचा, प्राणाचा लय कधी होईल? देहाचे व्यापार बंद करून समर्थ म्हणत आहेत. मग देहाचा व्यापार कधी बंद होईल? संकल्प विकल्पावर ताबा त्यावेळेला होतो की ज्यावेळेला अनुसंधानामध्ये राहतो. मग अनुसंधान अवघड नाही आहे. त्याला तुकोबाऱ्यांचं एक वाक्य सांगतो, जो माणूस जिवंत आहे तो अनुसंधानामध्ये असतो. फक्त आमचं अनुसंधान व्यवहाराचं असतं. आता कोणी म्हणले असं कसं काय? दृष्टांत सांगतो पटेल असा. आमच्या कैवल्य धामामध्ये सांगलीला रोज संध्याकाळी 6 ते 7:15 कीर्तन असं 12 महिने. 135 वर्ष झाली बंद नाही. कोणी असो किंवा गेलेला असो, गेलेला असेल तर ते खोलीत झाकून ठेवायचं. कीर्तन झाल्यावर मग पुढची व्यवस्था. अशी पद्धत आहे संप्रदायाची. तो आमच्या घरापासून शिवाजी मंडई जवळ आहे. मग चांगले कौलापूर, बुधगाव, डिग्रज इथनं, जयसिंगपूर इथनं रोज येणारी माणसं आहेत मिरजेपासून. ते घरातनं बाहेर निघाला की घरातले इन्स्पेक्टर ऑर्डर सोडतात, येताना भाजी घेऊन या. मग पैसे पिशवी खिशात ठेवतो. कीर्तनाला येऊन बसतात. इथं 7चे 7:15 सुरू झाले की यांची चुळबुळ सुरू होते. बसलेत मंदिरात, लक्ष अनुसंधान कुठं गेलं? किती वेळ चालणार कोणाला टाकू? मंडईतली जर भाजी उठून गेली तर घराकडे गेल्यावर हे होणार बिन पाण्याचं. बसले तिथं, मन कुठं? भगवंताला आमचा देह नको. तू म्हणे मीच करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाती. अर्जुनाला सांगताना 9व्या अध्यायातील 34व्या म्हणजे शेवटच्या श्लोकात सांगतायत, मन मना भव मद्भक्तो मद्याजिमा नमस्कुरु मामे वैश्यस युक्तो आत्मा त्वं मत्परायण. मामे मन भगवंताला दिले काय? बघा विचार करून. देह त्याच्यापुढं घेऊन करायचं काय? देह माझे मन माझे सर्व नेले गुरुराजे, आम्ही गुरुनाथ पंथी ज्ञान मुद्रा दिदल्या. ती वेणाबाईंचा दुसरा अभंग आहे. आम्ही मन दिलं का भगवंताला? काय काढून द्यायची वस्तू आहे? मनाला छंद जडवायचा आहे. तू महाराजांचा अभंग सांगतो, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया, आनंदाले मन प्रेमे पाजरती लोचन, तुका म्हणे आळी देवी नुरेची वेगळी. मनाला छंद जडवाना सोपा आहे. मनुष्याला छंद असतो का नाही? तुकोबाराय म्हणतात, अनेकविध छंदाचे अनेकविध जन. प्रत्येकाला छंद. तुकोबाराय म्हणतात छंद काय? जो माणूस जिवंत आहे तो छंदिष्टच असतो, पण भगवंताच्या नावाचा नसतो. तो जडवावा लागतो. तेवढ्यासाठी साधू संगती पाहिजे. त्या योगे आम्हाला प्रत्ययाची अनुभूती येईल. कैसी ते कळली सांगा दादा. आम्हाला कळली कशी? डोळे झाकुनी जरी तू पाहसी स्वरूप दिसे पायी, बाप सद्गुरू कृपा करीला लाभ घडो देई. जे आहे ते रेणुदर्शन कवीला दिसेल. दर्शनाची अनुभूती तुमच्या हातात आहे. बरं किती आहे? बिंदूपासून सिंधूपर्यंत जाणं काम आमचं आहे. बिंदू पाहता सिंधू रे, सिंधू माझी मिळवणी जाता पुढे सुखाचा कंदुरे. तारा रूप तो ब्रह्मदेव तो, बिंदू पार्वतीपती फणीवर शेष शयन श्रीपती. दंडक बिंदू अमित झळकती, तेजो मयराशी किती या परमार्थाची तोरी. परमार्थाचा अनुभव काय सांगू म्हणले महाराज सांगतात. केव्हा? करीत राहिला तर. मग त्याला सातत्य फार महत्त्वाचं आहे.
बघा विचार करून सातत्यानं काय होणार नाही. छंदे असाध्य ते साधिती, नराचे नारायण ते होती, दीनबंधू आपुला करती, जो सुखकंद जै तुटो निया भवबंद, असा धरी छंद. छंद लागला टिटविला, तिने समुद्रही गिळिला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद, जै तुटो निया भवबंद, असा धरी छंद, असं नवनाथ भक्तिसारात सांगितलेलं आहे. म्हणून छंद असतो. दृष्टांत, आपल्या घरात नळ आहे पाणी भरण्यासाठी, तिथं खाली एक दगड असतो. आपण घागर हंडा काय असेल ते भरून ठेवतो, पण काही दिवसानंतर तो नळ लिकेज होतो. आपण काम करतो, एक एक थेंब खाली पडत असतो. काही दिवसानंतर जिथं पाणी पडतं तेवढाच खड्डा पडतो की नाही मातीचा दगडाला. म्हणजे दगडाला पाजर फुटतोय महाराज छंदानं, सारखं ठिपक ठिपक. याला घेतल्यावर का पडणार नाही? इंद्रियांना गोडी लागते. पडिले वर्ण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियांना सवय लावल्या अवघड नाही. मग असाध्य ते साध्य करता येतं, फक्त कारण अभ्यास तुका म्हणे. मग तो अनुभव यायला लागल्यावर वृत्ती बाहेर जाईल. बघा विचार करून अनुभव सांगतो. फक्त इथं आहात ना, तोपर्यंत बाहेर चकाट्यापेक्षा इथं खुर्चीवर बसून स्मरण करा. 9व्या दिवशी मन तुमचं आपण स्मरण करायला लागतं. इतकं सोपं काम आहे. एकदा इंद्रियाला गोडी लागली, आम्ही गोडी पटवूनच देत नाही, कारण याच्यासारखी गोडी त्रिभुवनात नाही. तुकोबारा म्हणतात, प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी, सकळही ते ओळली मंगले, वृष्टी केली जळे आनंदाच्या, तुका म्हणे तेथे वसे भक्तराव, तेथे नांदे देव संदेह नाही. तुमच्याजवळ भगवान आहे. भगवान शोधायचा नाही, फक्त अनुभवावयाचा आहे. तो सांगून कळत नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. अरे किती पाहसील पहा भोवते, तुझ्यामध्ये येते जाते, कसे बोटाने दाखवू? बोटानं दाखवायचं नाही, अनुभूती घ्यायची आहे. अनुभूती कशी घेता येते म्हणतात, लेखा नाही आला, असा प्रश्न विचारला आहे. लेखा नाही आला साधन करता, तो कैसे येईल आता. आपल्याला आज कमी वेळ दिला आहे, तेव्हा या दुसऱ्याच्या आणि पुढील चरणाचा विचार 3 दिवस आहेत, तेव्हा उद्याच्या प्रवचनामध्ये करोबर. जय जय रघुवीर सम.